मराठीची गळचेपी आपण किती दिवस सहन करायची? मराठी माणसाची मुस्कटदाबी, मराठी भाषेवरचं अतिक्रमण हे सहन करत करत आपण किती दिवस हे सगळं सोसायचं? हा प्रश्न आता पडतोय। काल मुंब्र्यामध्ये घडलेल्या घटनेमध्ये हेच समोर आलंय आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांची ही दयनीय अवस्था कधी संपणार आहे? नमस्कार, मी अनिरुद्ध बडवे, राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, काल मुंब्र्यामध्ये भाजी मार्केटमध्ये एक घटना घडली आणि त्यामध्ये एक मराठी माणूस जेव्हा फळ विक्रेत्याला मराठीमधून त्याचा व्यवहार करत होता त्यावेळेस त्याने सांगितलं की मला मराठी समजत नाही, तुम्ही मराठीमध्ये बोलू नका। यावेळेस फळ विक्रेत्याला तो सहज सूचना करू गेला की आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रामध्ये आहोत, आम्ही मराठी बोलणार, तू देखील मराठी बोललं पाहिजे। यावरून फळ विक्रेत्याला राग आला आणि तेथे लॉबिंग करत त्याने सर्वजण जमा केले आणि मराठी माणसाला जाब विचारला। मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, मुंब्र्यामध्ये ही घटना घडली आहे। अक्षरशः 15 ते 20 मिनिटाच्या त्या संघर्षानंतर त्या मराठी माणसाला कान धरून माफी मागायला भाग पडली आणि सगळ्या घोळक्यामध्ये त्या मराठी माणसाने निमूटपणे बिचाराने माफी मागितली आणि स्वतःची सुटका करून घेतली। त्यावेळेस सर्वांनी सांगितलं की आम्ही हिंदीतच बोलणार, तुलाही हिंदीतच बोलावं लागेल आणि हा सगळा प्रकार माय मराठीच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लढतो। यापेक्षा दुर्दैव कुठलं? आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत। मराठी अस्मिता, मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळावा, ह्या सगळ्या गोष्टी, स्वायत्तचा दर्जा मिळावा, या सगळ्या गोष्टी संघर्षाने त्यांनी पुढे नेल्या। परंतु मुंबईतील मराठी माणसाला, महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय देण्यामध्ये हे सरकार कमी पडतंय, हे आपण मान्य केलं पाहिजे। वर्षानुवर्षे या घटना घडत आहेत, मराठी लोकांची मुस्कटदाबी होतीये। आज साऊथ मुंबईमध्ये सगळे नॉन व्हेजिटेरियन दुकानं हळूहळू करून त्यांनी बाहेर काढली, कारण ही गुजराती, हिंदी, राजस्थानी लोकांची कम्युनिटी आहे, मारवाडी लोकांची कम्युनिटी आहे। असं करत करत येथील मराठी माणूस जवळपास हद्दपार केलाय मित्र हो। आणि सातत्याने मुंबईमध्ये हा प्रयोग सुरू आहे। हळूहळू तो पुण्यासारख्या उपनगरीय भागामध्ये, उपमहामेट्रो ज्याला आपण म्हणतो, अशा देखील याच्यामध्ये तो झिरपतोय आणि कुठेही मराठी माणूस सुरक्षित नाही अशी परिस्थिती आहे। मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती हा कोल्ड वॉर आपल्याला अनेकदा दिसला। आता मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जातात, तिथे रोजगार तिकडे जातो, हा सगळा चर्चा असल्यामुळे एक प्रकारचा सुप्त संघर्ष दिसतोच। परंतु राजस्थानी, मारवाडी कम्युनिटी, यूपी, बिहारी विरुद्ध मराठी हा सगळा एक सुप्त संघर्ष नव्याने मुंबईमध्ये रुजतोय, तो जोपासला जातोय, हे यावेळेस नव्याने समोर आलं। मुंब्र्यामध्ये त्याची दाहकता आपल्याला दिसून आली, हे हळूहळू सगळीकडे झिरपत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठीला संरक्षण देणारा, मराठी माणसाच्या बाजूने खमकेपणाने उभे राहणारा एक मराठी नेता सरकारमध्ये, सत्तेमध्ये आपल्याला हवा आहे। आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।